आमचे केळकर किंवा अतुलजी आमचे बसलेले आहेत, आमचे सागरजी आहेत, अध्यक्ष महोदय, ही खरी भारतीय जनता पक्षाची माणसं, ही निष्ठावंत माणसं, यांनी आयुष्य त्यांचं भारतीय जनता पक्षाच्या विचारांसाठी वेचलं. नाही, ते थोडी भाजपचे आहेत, तुम्ही तिघ भाजपचे, तुम्ही एवढ्या निष्ठेनं भाजपमध्ये राहिला, ते सगळीकडे फिरून आलेले. जयंतराव, मी आता अध्यक्ष खुर्चीवर बसला म्हणून मी काय उत्तर सांगू शकत नाही. आपण बोलायचंच नाही साहेब, मेहरबानी करा. मुद्दा अध्यक्षाच्या खुर्चीवर बसला म्हणून काही गोष्टी मी सांगू शकत नाही, एवढंच सांगतो. बोलायचंच नाही तिथं, ती जागा न बोलण्यासाठी. मी जेव्हा काही गोष्टी सांगेन ना, तर तुम्ही म्हणा कोणतं तुम्ही जे निर्णय घेता ते योग्य घेतलं म्हणून. खाजगी चर्चा झाली ना, मी अध्यक्षाच्या खुर्चीवर म्हणून जास्त काय बोलत नाही. तुमच्या सगळ्या परिस्थितीची, वस्तुस्थितीची मला जाणीव आहे, म्हणून मी काय बोलतोय का, मी ह्या तिघांवर बोलतोय. हे निष्ठावंत भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते, सहकारी, लहानपणापासून या विचारावर वाढलेले श्रद्धेने, त्यांना इकडे बसून हे नवे पाहुणे इथे येऊन बसलेले आहेत, हे कोपऱ्यात आणि हे इकडं. त्यामुळे हे पाहुणे ते जाऊन परत आलेले, परत गेलेले आहेत. त्यामुळे हे सगळे अध्यक्ष महोदय, ही जी खंत आहे महाराष्ट्रातल्या भारतीय जनता पक्षाच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांची, त्याच्यामुळे लोकसभेची परिस्थिती अशी झाली आहे आणि विधानसभेतही यांचा पराभव होईल आणि भारतीय जनता पक्ष खरा जो आहे तो शिल्लक राहील अशी माझी अपेक्षा आहे. सुनील प्रभू. अध्यक्ष महोदय, या सरकारमध्ये मांडण्यात आलेले हे राज्यपालांनी जे मुद्दे मांडलेले आहेत त्यांच्या भाषणामध्ये, त्या सर्व भाषणाच्या मुद्द्यांना मी या ठिकाणी यासाठी विरोध करतो, कारण राज्यपालांचं भाषण हे महाराष्ट्रातल्या जनतेला न्याय देणारं नाही, शेतकऱ्यांच्याकडे दुर्लक्ष करणार आहे, शेतमजुरांकडे दुर्लक्ष करणार आहे. आता सगळं गेलंय, जो बूंद से गई वो हौद से गई वो बूंद से नहीं आती, अशी जी बूंद से गई वो हौद से नहीं आती, तसं हौद काल उघडा केलेला आहे, बऱ्याच गोष्टी जाहीर केलेल्या आहेत. पण अध्यक्ष महोदय, ज्यांचं आयुष्यच सरकारचं 2.5 महिन्याचं आहे उरलेल्या काळात, त्यांच्या आश्वासनावर महाराष्ट्र विश्वास ठेवणार नाही आणि म्हणून राज्यपालांच्या अभिभाषणाला मी विरोध करतो. राज्यपालांचं अभिभाषण हे ऐकत असताना मी शेवटची एकच खंत व्यक्त करतो की संजय हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.